प्रदीप विखे यांचा जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील सोनविहीर या छोट्याशा गावात झाला. वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असल्यामुळे शिक्षणाची महत्त्वपूर्ण परंपरा त्यांच्या कुटुंबात रुजलेली होती. शिक्षक म्हणून काम करणे हे त्यांच्या आई वडिलांचे स्वप्न होते, जे प्रदीप यांनीही उराशी बाळगले. याच स्वप्नाला साकार करण्यासाठी त्यांनी शिक्षणाच्या वाटेवर प्रवास सुरू केला. 10वी पर्यंतचे शिक्षण चापडगाव येथील आबासाहेब काकडे माध्यमिक प्रशालेत पूर्ण करून त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील भाई उद्धवराव पाटील अध्यापक महाविद्यालयात डी.एड अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. शिक्षक होण्याच्या स्वप्नाला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. डी.एड पूर्ण होताच भाऊसाहेब राजळे यांच्या पुढाकाराने 1995 साली ज्ञान प्रकाश विद्या मंदिर या शाळेत सहशिक्षक म्हणून त्यांना नोकरी मिळाली. सर्व विषय शिकवण्याची जबाबदारी असली तरी गणितावरील त्यांच्या गाढ प्रेमामुळे त्यांनी लवकरच गणित शिक्षक म्हणून ओळख निर्माण केली. मुलांच्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले, ज्यामुळे त्यांचा आदर वाढला. नोकरी करत असतानाच करमाड येथील रात्रीच्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन बी.ए. पदवी मिळवली. शिक्षणाबरोबरच समाजकार्य आणि नेतृत्व गुणांची बीजही या काळात रुजली. याच दरम्यान त्यांचा आमदार वसंतराव काळे यांच्याशी संपर्क आला. काळे यांनी त्यांच्या नेतृत्व गुणांची ओळख करून त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आंदोलनात सक्रिय सहभाग देण्याची जबाबदारी दिली. सन 2000 मध्ये ऐन दिवाळीच्या महिन्यात शिक्षकांचे पगार थकले होते. या अन्यायाविरोधात आमदार वसंतराव काळे यांच्या नेतृत्वाखाली दिवाळीच्या दिवशी भीक मागो आंदोलन उभारण्यात आले. प्रदीप विखे यांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला. आंदोलनाची दखल घेऊन सरकारने थकीत पगार तातडीने दिला. या घटनेमुळे प्रदीप विखे प्रकाशझोतात आले. आमदार वसंतराव काळे यांच्या आकस्मिक निधनानंतर प्रदीप विखे यांनी आमदार विक्रम काळे आणि आमदार सतीश चव्हाण यांच्यासोबत शिक्षकांच्या न्याय मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू ठेवला. जिल्ह्यातील स्थानिक नेते डॉक्टर बाळासाहेब पवार यांच्या शिफारशीबरोबरच विखे यांची चिकाटी आणि कार्यक्षमतेमुळे आमदार विक्रम काळे यांनी त्यांना राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षण देतानाच प्रदीप विखे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढा देण्यास सुरुवात केली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शिक्षकांच्या अडचणी सोडवल्या गेल्या, वेतन आणि अन्य सुविधा मिळवून दिल्या गेल्या. प्रदीप विखे यांच्या यशामागे त्यांच्या मेहनतीने उभारलेली ओळख, प्रामाणिकपणा, समाजकार्याची तळमळ आणि शिक्षणातील निष्ठा आहे. एक आदर्श शिक्षक ते प्रभावी नेता या प्रवासाने त्यांनी सर्वसामान्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. प्रदीप विखे हे फक्त शिक्षक नव्हे तर शिक्षकांच्या अधिकारांसाठी लढणारे एक खंबीर नेतृत्व आहेत. शिक्षणातून समाज बदल घडविण्याचा त्यांचा प्रयत्न आजही अखंड सुरू आहे.